नमस्कार. भारताच्या पर्यावरणीय समतोलावर आधारित या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे भारताचं वाढतं जंगलतोड संकट. निसर्ग आणि मानवी विकास यांच्यातला हा जो संघर्ष आहे ना, तो आजच्या काळात समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. तर चला थेट या विषयाच्या मुळाशी जाऊया. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट म्हणजेच ISFR 2021 नुसार एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ती म्हणजे 24.62%. होय, भारताचं एकूण जंगल आणि वृक्षाच्छादित क्षेत्र आपल्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त 24.62% इतकंच आहे. हा आकडाच आपल्याला सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य सांगून जातो. आता तुम्ही म्हणाल, यात काय एवढं? तर या 24.62% क्षेत्राची तुलना आपण एका जुन्या ऐतिहासिक उद्दिष्टाशी करून पाहूया. 1988 मध्ये भारताने एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उद्दिष्ट ठेवलं होतं की देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किमान 33% भागात जंगल असावं. पण वास्तव काय आहे? आज इतक्या वर्षांनंतरही आपण या 33% उद्दिष्टापासून खूप दूर आहोत. ही तफावत फक्त काही आकड्यांची नाहीये, तर ही आपल्या डोळ्यांदेखत होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीची साक्ष आहे. आता या विश्लेषणात आपण नक्की काय काय पाहणार आहोत, तर आधी आपण या संकटाची नेमकी व्याख्या समजून घेऊ. मग यामागील मुख्य कारणे, त्याचे भयानक पर्यावरणीय परिणाम, त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भातील काही विशेष आव्हाने आणि शेवटी यावर काय उपाय करता येतील यावरही आपण नजर टाकणार आहोत. म्हणजे राष्ट्रीय पातळीपासून ते थेट राज्य पातळीपर्यंत आपण याचा आढावा घेणार आहोत. चला तर मग भाग 1, संकटाची व्याख्या. जंगलतोड म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करूया. जंगलतोड या शब्दाचा अर्थ तसा आपल्याला माहिती असतो, पण थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचं तर शेती, जनावरांसाठी चराई किंवा अगदी इंधन आणि बांधकामासाठी लाकूड काढणं यांसारख्या इतर कोणत्याही कामासाठी झाडे कायमस्वरूपी काढून टाकणे. इथं कायमस्वरूपी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण हा कायमस्वरूपी बदल निसर्गाचं आणि त्या भूभागाचं मूळ स्वरूपच पूर्णपणे बदलून टाकतो. आता साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की संपूर्ण उपखंडात ही जंगले अशी कायमची नष्ट का होत आहेत. वळूया भाग 2 कडे, कारणे आणि घटक, ज्याला आपण पुश अँड पुल फॅक्टर्स म्हणू शकतो. खरं तर आपली परिसंस्था नष्ट होण्यामागे अनेक संरचनात्मक घटक कारणीभूत आहेत. मुख्य कारणं कोणती? तर शेतीचा वाढता विस्तार, धरणं आणि महामार्गांसारखे मोठमोठे पायाभूत प्रकल्प, वेगाने वाढणारं शहरीकरण, खाणकाम आणि नैसर्गिक तसेच मानवनिर्मित वणवे. तुम्हाला माहितीये, हे वणवे दरवर्षी अक्षरशः हजारो हेक्टर जंगले बेचिराख करतात. राष्ट्रीय पातळीवरील काही ठळक उदाहरणं पाहिली की हे चित्र अधिक स्पष्ट होतं. जसं की ईशान्य भारतात केली जाणारी झूम म्हणजेच स्थलांतरित शेती घ्या, किंवा ओडिशा आणि छत्तीसगडच्या खनिज समृद्ध पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालणारं खाणकाम पहा. हे अगदी स्पष्ट करतं की शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं उत्खनन कशा प्रकारे मोठ्या भूभागाला निसर्गापासून वेगळं करत आहे. पण इथे एक अतिशय मोठा आणि विचार करायला लावणारा विरोधाभास पाहायला मिळतो. ज्या पायाभूत सुविधा आपण समाज उभारणीसाठी बनवतो ना, जसं की धरणं, रेल्वे मार्ग किंवा मुंबई-गोवा महामार्गाचा विस्तार, या गोष्टी मानवी समाजाला नक्कीच जोडतात, पण त्याचवेळी त्या निसर्गाच्या जीवनवाहिन्या आणि अत्यंत संवेदनशील अशा परिसंस्था तोडण्याचं कामही करत असतात. ह्या सगळ्याचे अत्यंत विनाशकारी परिणाम होत आहेत आणि म्हणूनच आपण वळतोय भाग 3 कडे, पर्यावरणीय परिणाम, निसर्ग आणि समाजावर होणारे आघात. ही निसर्गाची साखळी कशी बिघडते ते थोडं समजून घेऊया. जेव्हा झाडे कापली जातात तेव्हा मातीला घट्ट धरून ठेवणारी त्यांची मुळं नष्ट होतात. आता कल्पना करा, जेव्हा मुसळधार पावसाचा मोठा थेंब या उघड्या भुसभुशीत जमिनीवर पडतो तेव्हा तो आपल्यासोबत सुपीक मातीचा वरचा थर सहज वाहून नेतो. इथूनच जलचक्र बिघडायला सुरुवात होते आणि याचा शेवट कुठे होतो माहितीये? भयानक भूस्खलन आणि धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचण्यात. बरं, याचा फटका फक्त इथपर्यंतच मर्यादित नाहीये. जंगले नष्ट झाल्याने अनेक सजीवांचे आणि धोक्यात आलेल्या प्रजातींचे अधिवास नष्ट होतात. जंगले म्हणजे निसर्गाचे कार्बन सिंक आहेत. तेच नष्ट झाल्याने हवेतील कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढते आणि जागतिक हवामान बदलाला वेग मिळतो. याशिवाय भूजल पातळी घटते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लाखो वनवासी किरकोळ वनोपजावर अवलंबून आहेत त्यांच्या उपजीविकेचा थेट प्रश्न निर्माण होतो. आता आपण हेच राष्ट्रीय संकट
एका विशिष्ट राज्याच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. भाग 4 महाराष्ट्राचा संदर्भ आणि स्थानिक आव्हाने. यामुळे हीच मोठी समस्या स्थानिक पातळीवर कशी बेडसावत आहे हे आपल्याला अचूक लक्षात येईल. महाराष्ट्राची भौगोलिक संवेदनशीलता तशी खूप विस्तीर्ण आहे. एका बाजूला जागतिक जैवविविधतेचे हॉटस्पॉट असलेले आपले सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाट आहेत. तिथे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांबाबत माधव गाडगीळ आणि कस्तुरी रंगन यांचे अहवाल किती महत्त्वाचे आहेत हे आपण जाणतोच. तर दुसऱ्या बाजूला ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसारख्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये विकासाच्या नावाखाली खारफुटीची म्हणजेच मँग्रोव्हजची जी मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे ती अतिशय चिंतेची बाब आहे. पण थांबा, इथे सगळंच नकारात्मक नाहीये. एक आशेचा किरणही आहे. महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण म्हणजेच सोशल फॉरेस्ट्री कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत देशात अग्रेसर मानलं जातं. पारंपरिक जंगलांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी राज्याने उचललेलं हे एक अतिशय सकारात्मक आणि धोरणात्मक पाऊल आहे. केवळ संकटाची चर्चा करून चालणार नाही, बरोबर? तर आता आपण काही सकारात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करूया. भाग 5 उपाय आणि दिशा, एका शाश्वत भविष्याकडे. काही सर्वसमावेशक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून आपण नक्कीच हे चित्र बदलू शकतो. उदाहरणादाखल सांगायचं तर ग्रीन इंडिया मिशनसारख्या राष्ट्रीय उपक्रमांतून वनीकरण करणं, लाकडाची गरज भागवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी वनीकरणासाठी म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्रीसाठी प्रोत्साहन देणं आणि संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून स्थानिक समुदायांना सक्षम करणं हे अत्यंत प्रभावी मार्ग आहेत. आणि हो, आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास हा निसर्गाचा शत्रू असायलाच हवा असं मुळीच नाहीये. महामार्ग बांधताना जर आपण ग्रीन कॉरिडॉर आणि वन्यजीवांसाठी खास अंडरपास तयार केले तर आधुनिक विकास आणि वन्यजीवांचं संवर्धन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आणि अगदी सुरळीतपणे होऊ शकतात. हे शाश्वत विकासाचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. या संपूर्ण सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय ज्वलंत प्रश्न उभा राहतो. एखादा देश स्वतःचा नैसर्गिक पाया उद्ध्वस्त करून स्वतःचं उज्ज्वल भविष्य खरोखर घडवू शकतो का? ह्या माहितीवरून आपल्याला शाश्वत विकासाचा समतोल कसा साधायचा याचा सखोल विचार करणं आज किती आवश्यक बनलं आहे हे नक्कीच समजतं. याच विचाराला चालना देणाऱ्या प्रश्नासोबत आपलं हे आजचं विश्लेषण इथेच थांबूया.